रामकृष्ण हरी 25 डिसेंबर 2025चा म्हणजे 2025 या वर्षातला शेवटचा उपक्रम बालाजी टूर तर्फेचा जेजुरी सोलापूर देवदर्शन अतिशय सुंदर असा राबवला जाणार आहे. 10 मंदिरं आहेत. तुम्हाला सुद्धा जेजुरी सोलापूर देवदर्शन नवीन वर्षाला बालाजी टूर सोबत करायचं असेल तर बालाजी टूरला संपर्क करा. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. 25 डिसेंबर 2025चा जो जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रा आहे ती सुरू झालेली आहे. गुरुवारी रात्री मुंबईवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आता आम्ही पंढरपूरमध्ये आहोत. सर्वांची राहायची अतिशय सुंदर सोय केलेली आहे. आंघोळ करून नाश्ता करून फेटे बांधून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जाणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज मी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलतर्फे आज पंढरपूर दर्शनाला आलो होतो. तर अतिउत्तम सर्विस आहे. त्यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे सेवेत तडजोड नाही हे जे ब्रीदवाक्य आहे ते पुरेपूर ते निभवतात आहे. आज त्यांच्यातर्फे राजभोग ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो. तर अतिउत्तम जेवणही अतिउत्तम होते. अनलिमिटेड जेवण होते आणि त्यामधला जो खीर हा पदार्थ होता तो खूप छान होता. नमस्कार, माझं नाव चंदन घाडी आणि मी आज पंढरपूरमध्ये राजभोग थालीमध्ये आज जेवायला आलो होतो. तर मला त्यांचं जेवण खूप मस्त वाटलं. त्यातलं मला स्पेशल पदार्थ मला खीर जास्त आवडला स्वीट्समध्ये आणि बाकी जेवण सगळं ठीकठाक होतं. नमस्कार. आज आम्ही इथे आलेलो राजभोग थाळीमध्ये आणि जेवण फारच अप्रतिम होतं. ॲम्बियन्स पण फारच छान आहे. सर्विस अगदी उत्तम आहे. माझा आवडलेला पदार्थ आहे शिरा आणि डाळ. जेवण खूप छान होतं. ओव्हरऑल जास्त वेस्ट होईल असं पण नाही दिलं. क्वांटिटी वाईज पण छान होतं आणि पोट भरेपर्यंत होतं आणि त्याच्यात स्पेशली मला ती कचोरी आवडली बटाट्याची. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आर्य हेमंत देसाई. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये याची माझी पहिलीच वेळ आहे. राजभोग हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो आणि जेवण खूप मस्त होतं. खूप प्रकारच्या भाज्या होत्या आणि मस्त होतं जेवण. माझी फेवरेट भाजी ती मटकी होती, ती मला खूप आवडली. जेवण उत्तम होतं आणि पदार्थामध्ये शिरा होता ना तो खूप सुंदर होता. एकदम एक प्रसाद कसा असतो सेम तसा होता. छान होतं जेवण. नमस्कार. बालाजी टूर्सतर्फे सोलापूर आणि जेजुरी यात्रेमध्ये आज आमचा हा पहिला दिवस आहे. पंढरपूर दर्शन झालं आहे आणि अतिशय उत्तम असं जेवण झालं आहे. जेवणामध्ये सर्वात मला आवडलेला पदार्थ म्हणजे तिथला मसाले भात. अतिशय उत्तम मसाले भात होता आणि संयोजन ह्यांचं जे आयोजन आहे अतिशय उत्तम असं आयोजन. हां, जेवण खूप छान होतं. प्रश्नच नाही. एक नंबर जेवण. सगळे पदार्थ छानच होते. सगळे आवडले. असं नाव ठेवायला एकही पदार्थ नाही. जेवण छान होतं. सगळेच पदार्थ खूप छान होते. खूप मस्त सोय झाली. माझं नाव नारायण पाष्टे. ती देशगाव आलो आणि बालाजी सूटमध्ये आम्हाला चांगली सर्विस मिळालेली आहे. त्याच्यावर बालाजी धन्यवाद. कृष्ण हरी. माझं नाव जयेश नाईक. जेवण अतिशय उत्कृष्ट होतं. आधी देवपूजा छान झाली म्हणत होतं आणि आता पेटपूजा पण तेवढीच छान झाली आणि आवडता पदार्थ दाल कढी मला फार आवडली. जेवण छान. आय मीन आता हे माझी मला वाटते दुसरी ट्रिप असेल बालाजी बरोबर. जसं गेल्या वेळेला म्हणजे अनुभवलं तसंच हे आत्ता वेळेचंही जेवण खूप छान आणि मी थोडा गोड पदार्थ खाणार आहे. तर त्यामुळे या वेळेला म्हणजे गेल्या वेळेला आमरस होता, या वेळेला शेव्यांची खीर होती जी खूप छान होती आणि त्याच प्रकारे म्हणजे जेवण तर दरवेळेला उत्तम असतंच असतं आणि बालाजीवाल्यांची जी सगळ्या गोष्टींची जी त्यांनी सुविधा केलेली असते ती दरवेळेला उत्तमच असते. जेवण छान होतं पण मला जेवणातला सगळ्यात जास्त पदार्थ शेवयाची खीर आवडते.
नमस्कार. आम्ही आज आलेलो आहोत पंढरपूर इथल्या राजभोग थालीमध्ये आणि आम्ही आलो आहोत बालाजी टूर्समधून. स्पेशली पंढरपूरच्या या यात्रेमध्ये आम्हाला आजचं लंच इथे झालं आहे आणि खूप उत्तम प्रकारचं जेवण आम्हाला मिळालेलं आहे. एकदम छान होतं आणि मला स्पेशली स्वीट डिशमध्ये खीर आवडली आणि कढी आणि पुलाव मस्त सगळ्यांनाच आवडली. आणि थँक्यू सो मच बालाजी टूर्स फॉर दिस लंच. हो, जेवण सर्व व्यवस्थित होतं आणि त्याच्यामध्ये खीर आणि शिरा मस्त होता. मला जेवण खूप आवडलं आणि ते मोमोज खूप छान होते. सेम राजधानी फुली. हां. रामकृष्ण हरी. जेवणाची उत्तम सोय केलेली आहे आणि सकाळपासून वातावरण एकदम प्रसन्न आहे. सो थँक्यू बालाजी टीम. आणि आजचं जेवणसुद्धा खूप छान होतं. स्पेशली स्वीट जे होतं ते खूप म्हणजे खूप छान. माझ्या मुलीला सुद्धा खूप आवडलं. मिसेसला पण खूप. हो मी खूप छान होतं आणि सेवा खूप छान आहे. सेवा खूप छान आहे. तडजोड नाही आहे. हे शब्द जे आहेत ते खरोखर म्हणजे माझ्या लहान मुलीपासून माझ्या आईपर्यंत सगळे नवे खुश आहे. खरंच मनापासून आभार. थँक्यू. इकडचं जेवण छान होतं. आवडता पदार्थ शिरा आणि आता आल्याबद्दल सरांचे धन्यवाद. असेच आम्हाला सहकार्य करावं त्यांनी आणि नवीन कुठे कुठे जायचं असेल त्याने आम्हाला लवकरात लवकर मेसेज पाठवावा. रामकृष्ण हरी. आवडता पदार्थ शिरा आणि खीर खूप छान होती आणि ह्यांची सर्विस खूप छान आहे आणि म्हणतात ना ते सेवेत तडजोड नाही, खरंच तसं आहे. खूप छान सगळ्या पद्धतीने म्हणजे जे काय मॅनेजमेंट आहे प्रत्येकाला हँडल करण्याचं जे आहे ना पद्धत त्यांची, कोण कुठे चुकत नाही आहे ना, काही नाही आहे ना, म्हणजे कोण काही राहत नाही आहे ना मागे, सगळं बघितलं जाते. त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि पुढची टूर कुठली असेल लाईनअप तर ती पण करायला आम्हाला आवडेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर अपडेट द्यावे. रामकृष्ण हरी. आम्हाला हे जेवण फार आवडलं आणि याच्यामध्ये आम्हाला स्वीट म्हणजे गोड शिरा आणि गोड कढी आवडली फार. पुन्हा जेवणच छान होतं. पुन्हा ट्रिपच छान होती. खूप आनंद झाला. आणखीन पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा आहे. नमस्कार. वैभव तावडे माझं नाव. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी दिलेल्या राजभोग थालीमध्ये अतिशय सुंदर अशी थाली. ह्याच्यामध्ये सगळंच काही टेस्टी आणि छान होतं. मला स्पेसिफिक जर तुम्ही विचाराल की तुला काय आवडलं तर मी असं दादा खरंच नाही सांगू शकत काय आवडलं. सगळंच छान होतं. राजभोग थाली ही खरंच राजभोग होती. खूप मजा आली. म्हणजे आत्तापर्यंतचा प्रवास काल रात्रीपासून म्हणजे सर्वात लास्ट येणाऱ्या व्यक्ती मीच आणि तिथून इथे सगळ्या गोष्टी मॅनेज ज्याप्रमाणे तुम्ही करताय त्यासाठी हॅट्स ऑफ आहे. मी काही महिन्यापूर्वी तुम्हाला फॉलो करतो आहे. माझ्या आईवडिलांना मी तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हलमध्ये पाठवलं. त्यानंतर आज पहिल्यांदा मला संधी मिळाली तुमच्याबरोबर जेजुरी पंढरपूर ह्या पंढरपूरचं आज जे काही दर्शन झालं हे खूप खूप म्हणजे मन प्रसन्न झालं माझं. तर म्हणजे मी पहिल्यांदाच पंढरपूरला दादा आलो आणि खूप चांगलं दर्शन होतं. आता जेवणाचा प्रवास हा खूप चांगला झाला. पुढे अजून आहेच की करूया. रामकृष्ण हरी. जेवण चांगलं होतं. जेवणामध्ये शिरा चांगला होता. शिरा आणि खीर बाकीचे व्यवस्थित होतं जेवण आणि बालाजी टूरमध्ये मजा आली. सकाळपासून सर्विस चांगली आहे. कधी जायचं असेल टूरला तर बालाजी टूरमध्ये जाऊया. હું એક ગુજરાતી છું લેકિન ફર્સ્ટ ટાઈમ આ એક્સપિરિયન્સ કરવો હતો વિઠ્ઠલ રૂકમણી મંદિરનો એન્ડ બાલાજી ટૂર્સ એન્ડ ટ્રાવેલ્સ ઇઝ ધ બેસ્ટ ઓપ્શન ટુ ચૂઝ એઝ અ અનનોન પર્સન કે વિઠ્ઠલ રૂકમણી મંદિરમાં કેવી રીતે જવું કેવી રીતના બધું કરવું કંઈ જ ખબર નથી અને સર્વિસિંગના મામલામાં બધી જ વસ્તુ બધી જ વ્યવસ્થા એ લોકો આપે છે. અને જમવાનું બી બપોરે રાજભોગ થાળી આપે છે. થાળી માટે તો ગુજરાતી લોકોને બહુ જ ગમશે કેમ કે બધી જ વાનગી બહુ મસ્ત હતી. એમાં મીઠાઈ બી 2 પ્રકારની મીઠાઈ હતી અને ફરસાણ બી હતું. તો બધું જ સારું જમવાનું વ્યવસ્થા વગેરે બધું જ સારું છે અને ટ્રાવેલિંગ વગેરે બી બહુ સારી રીતે એ લોકોએ બધું વ્યવસ્થિત કર્યું હતું. તો કોઈને બી અગર અનનોન હોય કે નોન હોય કે મરાઠી હોય કે કોઈ બી ભાષાનો હોય ઇફ એનીબડી વોન્ટ્સ ટુ કન્સિડર ગોઈંગ ટુ વિઠ્ઠલ રૂકમણી ઓર સોલાપુર પંઢરપુરની યાત્રા કોઈની કરવી છે તો પ્લીઝ કોન્ટેક્ટ બાલાજી ટૂર્સ એન્ડ ટ્રાવેલ્સ. नमस्कार. रामकृष्ण हरी. 26 डिसेंबर 2025 अतिशय सुंदररित्या सकाळी फेटे वगैरे बांधून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला गेलो. आजूबाजूची मंदिरं वगैरे बघितली. दुपारचं जेवण वगैरे मस्त भरगच्च झालं राजभोग थाळीमध्ये. आता संध्याकाळची चहा घेऊन श्री रिद्धी सिद्धी गणपती बाप्पाच्या दर्शनाला मंगळवेढ्याला निघालो. या चहा घ्या.
बाप्पा नमस्कार, रामकृष्ण हरी. सकाळी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन, त्यानंतर संध्याकाळी श्री रिद्धी सिद्धी महागणपती बाप्पाचं दर्शन आणि आता रात्रीचं जेवण करायला थांबलेलो आहे. या जेवणाला नमस्कार, रामकृष्ण हरी. अतिशय सुंदररित्या काल विठ्ठल रुक्मिणीचं आणि श्री रिद्धी सिद्धी महागणपती बाप्पाचं दर्शन झालं. म्हणजे जेजुरी सोलापूर देवदर्शनामधल्या 10 मंदिरांपैकी 2 मंदिरांचं काल दर्शन झालं. आज 4 मंदिरांचं दर्शन करणार आहोत. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, तुळजापूरची आई भवानी आणि कुंभारीमधील गेनसिद्ध म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. चला. रामकृष्ण हरी. जेजुरी सोलापूर देवदर्शनामधला आजचा दुसरा दिवस. अतिशय सुंदररित्या सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, त्यानंतर कुंभारीमधील गेनसिद्ध मंदिर आणि चौथं म्हणजे तुळजापूरची आई भवानी. अतिशय सुंदररित्या झालं आणि रात्रीच्या जेवणासाठी थांबलोय. या जेवायला. नमस्कार, रामकृष्ण हरी. 25 डिसेंबर 2025चा जो जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रा होती, अतिशय सुंदररित्या सुरळीत चालू आहे, नियोजनबद्ध चालू आहे. पहिल्या दिवशी 2 मंदिरं केली, दुसऱ्या दिवशी 4 केली आणि आज तिसरा दिवस रविवार आहे. सकाळचे वाजलेत 5:30. सगळ्यांनी चहा बिस्किट घेतलेलं आहे आणि आता निघालो आहे जेजुरीचा. खंडोबा नारायणपूरमधील एकमुखी दत्त, नारायणपूरमधील नारायणेश्वर जागृत महादेवाचं मंदिर आणि चौथं म्हणजे प्रतिपादन. तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर जेजुरी सोलापूर देवदर्शन करायला यायचं असेल 2026मध्ये तर प्रत्येक आठवड्याला हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जेजुरी सोलापूर देवदर्शन मधला दिवस तिसरा. आज रविवार आहे. सकाळी सकाळी मस्त मिसळपाव आणि ओनियन उत्तप्प्यावर सगळेजण ताव मारतायत. या नाश्ता करा. जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन अतिशय सुंदररित्या झालं आहे आणि आता दुपारी आपण जेवण करायला आलो आहे गावरान पद्धतीचं.
नमस्कार, माझं नाव आर्य हेमंत देसाई. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत देवदर्शनाची माझी पहिलीच वेळ आहे आणि ट्रिप खरंच खूप छान झाली. यांचं नियोजन खूप चांगलं असतं आणि सगळं सिस्टमॅटिक वेमध्ये होतं. स्टाफ पण खूप चांगलं आहे आणि इथे फॅमिलीसारखं वातावरण आहे आणि जी यांची टॅगलाईन आहे सेवेत तडजोड नाही, ही ते खरंच जोपासतात. धन्यवाद. रामकृष्ण. साईराम, रामकृष्ण हरी. माझं नाव दुर्गेश नारायण कदम. मी जोगेश्वरीला राहतो. इथूनच माझ्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेची सुरुवात ही टाईम ॲक्युरेट बरं 8:15ला बोलला, तरी त्या 8:15नुसारच आपली गाडी सुटली. गाडीमध्ये व्यवस्थित सर्व नाश्ता भेटला, पाणी भेटलं, स्वच्छता पण होती गाडीमध्ये. व्यवस्थित सर्व ट्रिप झाली, सर्व देवदर्शन झाले. अक्कलकोट झाला, तुळजाभवानी झाली, पंढरपूर झाला, बालाजी झाला. व्यवस्थित सर्व ट्रिप झाली. सर्व पाण्याची सोय, सर्व जेवणाची सोय अतिशय उत्तम होती. सर्व नाश्ता व्यवस्थित पद्धतशीर ज्याला पाहिजे तसं होता. उत्कृष्ट, बोलण्यात काही शब्द नाही, पण व्यवस्थित यात्रा झाली. सर्वांना त्रास झाला, त्या त्रासात त्याने कोऑपरेट केला. सर्वांची त्याने समजून बाजू घेतली. सर्वांना वेळेवर उपस्थित राहून प्रत्येकाची समजूत करून त्याने सर्वांना प्रतिसाद दिला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी स्वप्नील लाड. मी घाटकोपरहून आलो आहे, माझी फॅमिली. आणि ओव्हरऑल बघाल तर सहल खूप म्हणजे देवदर्शन खूप छान झालं आहे. असं कुठेच मला वेगळा अनुभव नाही आला, म्हणजे की कुठे मला असं वाटलं नाही की काहीतरी कमी पडतं आहे. एक फॅमिलीसारखं म्हणजे बालाजी टूर्सतर्फे तुषार सरांनी जे सहकार्य केले त्यांची टीमनी, तर सगळं श्रेय त्यांच्या टीमला आणि त्यांना दिलं जातं आहे. खूप छान, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच तुम्ही नवीन नवीन काहीतरी ॲड करत राहा आणि म्हणजे आम्हाला आनंद देत राहा असं मी म्हणेल. आणि शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी अलका लाड, मुंबईवरून आली आहे. मला स्पेशल हे सांगायला वाटेल की लेडीजला खूप सेफ वाटतं आणि बिंदास त्या सांगू शकतात. एक लेडीज मेंबर ॲड केल्यामुळे आम्ही तिला बिंदास काहीही कधीही सांगू शकतो. सेफ आणि खूप असं पर्सनल टच आहे या ट्रिपला. थँक्यू. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी जयेश नाईक, मुंबईहून. हा बालाजी टूर्ससोबतचा पहिला अनुभव आहे, पण मी नक्कीच सांगेन की हा अनुभव मला पुन्हा पुन्हा सहकुटुंब घ्यायला आवडेल. कारण उत्कृष्ट देवपूजा झाली, अंतर्मनपूर्वक मानसपूजा करता आली आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्ट पेटपूजासुद्धा झाली. तर सर्वच बाबतीत पूर्ण सॅटिस्फाईड आहे आणि मी आणि माझी पूर्ण फॅमिली, दादा आणि तुमच्या टीमचं सर्वांचं अभिनंदन करतो की अशीच सेवा पुन्हा पुन्हा करत राहा, सदैव करत राहा आणि आम्हालाही तुमचा सहभागी होता येईल. धन्यवाद. हॅलो, मी सुभाष बांदेकर, कांदिवलीवरून आलो आणि तुमच्याकडून की नाही पहिलं मी जावे बापून पण ऐकलं किंवा 3 दिवसात एवढा टूर आहे, तर मला त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. तर नंतर म्हटलं ना यायचं की न्यायचं, पण नाही ठरवलं जायचं, म्हटलं ठरवलं. नंतर दुसरा प्रश्न आला की जी माणसं आम्हाला सहकार्य करतील की नाही, आणि एवढा मॉप असेल तर पर्सनल एकदम सर्व्हिस द्यायला पाहिजे, पण असं काय झालं नाही. संपूर्ण स्टाफ एकदम कोऑपरेटिव्ह होता, त्याच्यामुळे जरा आनंद झाला आणि आमची टूर एकदम व्यवस्थित झाली. तर त्यांना अगदी पूर्ण पाठिंबा आहे, त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्याचकडे जाऊ. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी अर्चना त्रिवेदी, कांदिवली या मुंबई कांदिवलीवरून. माझा अनुभव असा आहे की माझं यायचं नव्हतं, पण येण्यात गाडीला फक्त 4 तास होते आणि मी 1 तासात डिसिजन घेतला. दादाने मला एका सेकंदात माझं सगळं टेन्शन दूर केलं. तू फक्त ये, या शब्दावरूनच. आणि आतापर्यंत 3 दिवस आमचे इतके सुंदर गेले की विचारूच नका. म्हणून या टूरमध्ये पुन्हा पुन्हा जॉईन व्हायची आमची 100% काय 1000% इच्छा आहे. आणि मी सगळ्यांना सजेस्ट पण करेन की तुम्ही या, जॉईंट व्हा. तुम्हाला खरंच खूप खूप आनंद येईल. थँक्यू. नमस्कार, मी रुचिरा जयेश नाईक. गेला 1 महिना माझे मिस्टर फॉलो करतात आहे इंस्टाग्रामवरती आणि रोज मला रील्स पाठवतात आहे, तू बघ, आपण हे जाऊया प्लॅन करूया. IT मध्ये असल्यामुळे आम्हाला वर्ष कुठेही जाता येत नाही. सो स्पेशली आम्ही हे प्लॅन केलं आणि स्पेशली मी माझ्या आई वडिलांना घेऊन आले आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांचं हे क्रेडिट आहे की ते बोलले चला सहकुटुंब जाऊया. आणि वयाच्या 79व्या वयात त्यांना एका म्हणजे कुटुंबाप्रमाणे सांभाळणारे टीम एस्कॉर्ट्स मी नाही बोलणार, त्यांच्या मुलासारखीच असणारी मुलं आणि मुलगी
हे त्यांना मिळाले. गेले 3 दिवस आमच्याच प्रमाणे म्हणजे मुलांप्रमाणेच त्यांची सेवा झाली. ते खूप खुश आहेत आणि ते लोक पुढच्या ट्रिपला जायची आता वाट बघतात आहेत. सो मी थँक्यू सांगेन आणि थँक्स टू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स टीम आणि तुषार दादा. आणि एवढंच सांगेन की आम्ही तुषार दादा नेक्स्ट ट्रिपसाठी लवकरच तुझ्याबरोबर येतो. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अर्चना अमित रावनंग. आम्ही मुंबईवरून आलो काळा चौकी. मी खरं तर बालाजी टूर्सला 1 वर्ष आधीच इन्स्टावरती फॉलो करून ठेवलेला आणि प्लॅन करत होते जायचं पण आमचं जमत नव्हतं. अचानक ठरलं, बुकिंग झाली आणि आम्ही फायनली देवदर्शनाला आलो. पहिलं देवदर्शनाची आमची टूर आहे आणि बालाजी टूर्सतर्फे आहे. तर खूप छान झालं. सर्व अरेंजमेंट्स वगैरे छान आहेत. जेवणाची सोय छान आहे आणि खरं तर पर्सनली लक्ष देतात सगळ्यांच्या खाण्यापिण्यामध्ये, राहण्यामध्ये वगैरे. ते सर्व छान आहे. तर तुम्हाला शुभेच्छा. छान अजून बालाजी ट्रॅव्हल्स छान चालवते, अजून छान प्रगती होऊ दे. अजून ट्रिप्स प्लॅन करा. आम्ही अजून परत येण्याचा प्रयत्न करू. इंटरनॅशनल पण प्लॅन करा, आम्ही तिथे पण येतो. हॅलो, नमस्कार मंडळी. माझं नाव अमित तुषार आनंद. आम्ही मुंबईमधून काळा चौकी एरियामधून आलेलो आहे. ही तुषारदादांची मोस्ट ऑफ ऑल रील्स आम्ही बघितलेल्या इंस्टाग्रामवर. मोस्ट ऑफ ऑल आजच्या काळामध्ये बहुतेक लोक इंस्टावर रील्स बघूनच रिव्ह्यू घेऊन मग देवदर्शनाला जातात. तर ह्यांच्या रील्स बघून जरा इन्स्पायर झालो आम्ही, कारण का मी देवदर्शनाला मोस्ट ऑफ ऑल जात नाही असं. कारण का मला असं आवडत नाही, कारण का काय ठिकाणी कसं असतं सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाही बरोबर लाईनीबिनं जास्त थांबावं लागतं. ह्या गोष्टी ह्या तुषारदादांच्या ह्याच्यामध्ये थोड्या कमी होत्या सर्व गोष्टीमध्ये. एक्सपिरियन्स चांगला आला. तर नेक्स्ट टाईम आम्ही जी ट्रिप करू ती तुषारदादांच्या बालाजी टूर्समधूनच करू आणि ते पण आम्ही सर्व फॅमिलीमधले येऊ. थँक्यू. रामकृष्ण हरी. मी ॲडव्होकेट प्रशांत रघुनाथ पाटील आणि हे माझी बहीण, भाऊजी आणि भाजी नरेंद्र सोनावले फॅमिली. मी आणि माझी जी फॅमिली आहे हे बालाजी टूर्ससोबत पिकनिकला आले होते आणि याच्यामध्ये आम्हाला उत्तम आणि चांगला अनुभव आला. याच्यामध्ये जे सर आहेत तुषार सर आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यांनी उत्तम प्रकारे सेवा दिलेली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हीही त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. सर्वप्रथम बालाजी टूरचे धन्यवाद. म्हणजे खूप छान पिकनिक झाली, देवदर्शन झालं. म्हणजे अरेंजमेंट खूप चांगलं, स्टाफ एकदममध्ये एकदम शब्दच नाही, खूप छान. गणपती बाप्पा नमस्कार. रामकृष्ण हरी. 2025 हे वर्ष अतिशय सुंदररित्या परमेश्वराच्या कृपेने पार पडलेलं आहे आणि 2025 या वर्षातली ही शेवटची ट्रिप आहे आमची. 25 डिसेंबर 2025ची जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रा अतिशय सुंदररित्या पार पडलेली आहे पांडुरंगाच्या कृपेने. आणि हे तुम्ही बघू शकता प्रति बालाजी हे आमचं 10वं मंदिर आहे. अतिशय सुंदररित्या सगळं व्यवस्थित झालेलं आहे. राहण्याची सोय, खाण्याची सोय, सगळं एकदम A to Z प्रॉपर नियोजनबद्ध आणि प्रामाणिकपणे काम चालू असतं, सेवा चालू असते. तुम्हाला सुद्धा 2026 ह्या नवीन वर्षाला बालाजी टूर्स सोबत कोणत्याही देवदर्शन यात्रेला यायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. आणि तुम्हा सर्वांना इंग्रजी 2026 या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.